पूर्वी माझ्या फेसबुकला एका महिलेने कमेंट केली होती की प्रचंड पाऊस आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 5 ला ज्या वेळेला ट्रेन पकडतो किंवा ट्रेनमधनं उतरतो त्यावेळेला वरती शेडच नाहीये आणि त्यामुळे महिलांना भिजत घरी भिजावं लागतं. ट्रेन छत्री उघडू शकत नाही कारण प्रचंड गर्दी असते आणि छत्री उघडली तर भांडणं होतात. तो म्हणून आम्ही काल पाहणी दौरा केला तर आम्हाला निदर्शनात आलं. आज तुम्हाला यासाठीच बोलवलंय की जर पावसाळा समोर आलेला आहे, पाऊस सुरू झालेला आहे आणि जर ठाणा स्टेशनचं महत्त्वाचं स्टेशन आहे तिथे जवळजवळ तुम्ही जर बघाल तर जवळजवळ 300-400 मीटर इकडे आणि इकडे कुठल्याही प्रकारची शेड नाही. 5 नंबर स्टेशन प्लॅटफॉर्म हा अतिशय महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर अनेक महत्त्वाच्या ट्रेन थांबतात आणि अशा ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्यपूर्ण आहे. अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. याचीच परिस्थिती नाहीये. तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर 1 ला जा, 2 ला जा, वरचे सगळे पत्रे तुटलेले आहेत आणि पाणी धबाधबा पाणी खाली गळतंय. लोक भिजतायत पण ना इलाजाने कोणाकडे जाऊन तक्रार करावी हीच लोकांना माहीत नाहीये. अनेक लोकांनी प्रशासनाकडे तक्रार केली परंतु त्याचे कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही. तुम्ही जर इथं पुढे गेलात तर एका ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की 2 पत्रे एका तारेने बांधलेत. उद्या जर मोठं वादळ आलं आणि ते जर पत्रे उडून गेले तर मला असं वाटतं की खूप मोठा अपघात ठाणा स्टेशनला होऊ शकतो. एखाद्या चालू ट्रेनवर ते पत्रे गेले तर तुम्ही काय करणार आहात? सो हे सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन आहे. जर पुढच्या 4 दिवसात त्यात कुठलाही प्रकारचा बदल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं करेल. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.